कीर्तन 22वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग. ज्याचेने सुखे चळत पै विश्व, नांदे जगदीश सर्वा घटी. त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बोहरी कल्पनेचे. शांती त्याची नारी प्रकृती कामारी, उन्मनी ओवरी हृदयांतू. निवृत्ती देवी धरिली निर्गुणे, शांती हे संपूर्णे हरी प्रेमे. ज्याचेनी सुखे चळत पै विश्व, नांदे जगदीश सर्वा घटी. त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बोहरी कल्पनेचे. शांती त्याची नारी प्रकृती कामारी, उन्मनी ओवरी हृदयांतू. निवृत्ती देवी धरिली निर्गुणे, शांती हे संपूर्णे हरी प्रेमे. या अभंगात श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्या सच्चिदानंद सुखावर सर्व विश्वाच्या क्रिया होतात, तो जगदीश परमात्मा सर्व देहाच्या ठिकाणी नांदतो आहे. त्या सुखाचे नाव हरी आहे. त्याला जाणले असता कल्पनेने केलेल्या प्रपंचाचा नायनाट होईल. आपल्या हृदयात ध्यानरूपी उन्मनी भोगली असता शांती त्याची बायको होऊन प्रकृती त्याची दासी होईल. म्हणून निवृत्तीनाथांनी निर्गुण हरीला निश्चयाने धरले आणि त्या हरीच्या प्रेमाने संपूर्ण शांती मिळवली. सच्चिदानंद परमात्मा हाच हरी आहे असे निवृत्तीनाथांनी ठरविले आहे व तो सर्व प्राणीमात्रांच्या देहात व्यापक रूपाने आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. ज्ञानेश्वरी. अहंकार धरिजे सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. मग मन ही हो येऊन मन, बुद्धीचाही निश्चय हो पूर्ण ब्रह्मी. जागृती स्वप्न सुषुप्ती, तिन्ही व्यापुनी समाधी परती. ज्याची साक्षित्वे स्फुरे स्फूर्ती, तो जाण निश्चिती नारायणू. एवं परमात्मा परंज्योती, आत्मा हृदयस्थ त्रिजगती. त्याते नारायण म्हणते, जाण निश्चिती नृपनाथा. भागवत. अनंत ब्रह्मांड जयाचे उदरी, तो माझे हृदयी आत्माराम. या हरीचे ज्ञान निवृत्ती महाराजांनी कोणाकडून करून घेतले तर, सर्वा घटी वसे तो आत्मा प्रकाशे. प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा. विराले ते ध्येय ध्यान गेले मने, मनाची उन्मने एक झाले. ठेला अहंभाव सर्व दिसे देव, निसंदेह भव नाही आम्हा. निवृत्तीत धन गयनी प्रसाद, सर्व हा गोविंद सांग तुसे. हे ज्ञान त्यांनी आपल्या गुरुकडून प्राप्त करून घेतले असे या त्यांच्या अभंगावरून दिसते. आम्हालाही दुःख निवर्त करून परमात्मा सुख मिळवण्याची इच्छा आहे. दोन परमार्थ जगात सध्या चालू आहेत, एक बहिरंग व दुसरा अंतरंग. आता आपण बहिरंग परमार्थाचे विवेचन करू. कोणी देवाकरिता व्रत, तीर्थ, दान, धर्म वगैरे करतात. कोणी नामस्मरण व पारायण करतात. याप्रमाणे अनेक प्रकारचा परमार्थ जगात सध्या चालू आहे. या परमार्थाने फार तर पुण्य जोडले जाते, परंतु देवाची भेटी तर मुळीच होत नाही. जे पुण्य प्राप्त होते ते पुढच्या जन्मी उपयोगी पडेल असे म्हणतात. असे केल्याने पुढील जन्माची सुपारी दिल्यासारखे आहे. परंतु तो जन्म न घेण्याचा प्रयत्न व त्याची साधने मुळीच करीत नाही. याचा विचार त्यांच्या ध्यानीही नाही. आपण जीव का देह, ज्याच्यावर हा प्रेम करतो तो तर येथेच पडतो व जीव पुढच्या जन्माला जातो. आपणास त्या जीवाचे ज्ञान नसल्यामुळे ते केलेले पुण्य भोगण्यास मिळाले किंवा नाही हे कसे याने समजावे. तर याकरिता आम्हाला पहिल्याने जीवाचे ज्ञान करून घेतले पाहिजे. कीर्तन करणारे अभंगाचे यथार्थ निरूपण न करता दृष्टांताची चर्चा करून लोकांचे मनोरंजन करतात आणि नरदेहाचे मुख्य कर्तव्य काय आहे याच्याबद्दल काहीही सांगत नाहीत व आत्मज्ञानाबद्दल तर त्यांचे तोंडातून एक अक्षरसुद्धा निघत नाही. ते म्हणतात, त्या आत्म्याचे यांना काय समजते. परंतु कीर्तन करणे हे साधन आपल्याकरिता आहे व इतरांकरता नाही. कीर्तन म्हणजे खऱ्या देवाची म्हणजे ब्रह्माची कीर्ती वर्णन करणे हे होय. कीर्तन सांग होय अंग हरिरूप, असे कीर्तन करावे. ह्याप्रमाणे नामस्मरण घ्या म्हणतात, परंतु नाम जाणून घ्या असे कधीही सांगत नाहीत. त्या ब्रह्मनामाचा एकदाच उच्चार ऐकू आल्याबरोबर जन्ममरण नाहीसे होते व जीव अखंड समाधान भोगतो. ते नाम मागील संतांनी ऐकले आहे. राम नाम सब कोई कहे,
ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तर गए, ओ नाम हो कुछ और. कोणी ब्रह्मचर्य व्रत आचरण्यास सांगतात व ते आचरल्याने देवाची प्राप्ती होते असे प्रतिपादन करतात. ह्यांना ब्रह्मचर्य याचा अगोदर अर्थच माहीत नाही. त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मीचा आचार करणे म्हणजे ब्रह्मानुसंधानात निरंतर निमग्न राहणे व त्या ब्रह्माचे गुणानुवाद वर्णन करणे व त्याला महत्त्व देणे. याखेरीज जे करणे ते ब्रह्मचर्य नव्हे. नुसते लग्न न केल्याने ब्रह्मचारी होत नाही. वर दिलेल्या परमार्थाचे मार्ग पुढे पुण्याई जोडण्याचे आहे, परंतु त्याचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केला आहे. तुका म्हणे हे तो उधाराचे पुण्य व मना समान मानू आम्ही. आता आपण अंतरंग परमार्थ म्हणजे निवृत्तीचा परमार्थ त्याच्याकडे पाहू. हृदयस्थ आत्म्याचे ज्ञान होण्याकरता पहिल्याने संतांना शरण जावे व ज्ञानेश्वरी व भागवत या ग्रंथांचे प्राप्तीच्या इच्छेने गुरुमुखाने श्रवण करावे. आत्म्याचे ज्ञान करून देणारे ते सद्गुरू असावे. जो शब्दज्ञानी पारंगत, जो ब्रह्मानंदे सदा डुल्लत, शिष्य प्रबोधिनी समर्थ, तो मूर्तिमंत स्वरूप माझे. जो न मिरविगा व्युत्पत्ती, ज्याची अपरोक्ष पूर्ण शांती, तो सद्गुरू मूर्ती निश्चय राया. याखेरीज इतर गुरु अपरोक्ष बोध करण्यास असमर्थ आहेत. जेवी तळहातीचा आवळा, तेवी ब्रह्मज्ञान प्रांजळा, परी अपरोक्ष साक्षात्कारी आंधळा, नेने जिव्हाळा तेथीचा. मोरांगी अति डोळसे, अंग भरी भरली पिसे, एके दृष्टी विना आंधळे जैसे, झाले तैसे विद्वांसा. सांगे आन करी आन, तेथे कैचे ब्रह्मज्ञान, जेथे वसे धनमान, तेथे आत्मज्ञान असेना. नाना पद व्युत्पत्ती विंदान, एके श्लोकी दशदा व्याख्यान, पोटी असता मानाभिमान, ब्रह्मज्ञान त्या कैचे. भागवत. अशा प्रकारचे गुरु ज्ञानमार्गाच्या उपयोगाचे नाही, तर श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाऊन आत्मज्ञानाविषयी विनंती करावी, म्हणजे ते आत्मज्ञानाचा बोध करतील. त्या योगाने कल्पनेने उभारलेल्या देहाचा व प्रपंचाचा नायनाट होईल. पुढे सद्गुरूंनी ज्या परमात्मा वस्तूचे ज्ञान करून दिले ते ज्ञान परोक्ष रीतीने झालेले असते. सर्व दृश्य व भास मावळत नाहीत, कारण जीवाशिवाचे ऐक्य झाल्याखेरीज ते जात नाहीत. जीव हा दुःखरूप आहे व शिव हा आनंदरूप आहे, म्हणून एवढ्या ज्ञानाने त्या जीवाचे दुःख नाहीसे होत नाही. याकरिता त्या आत्म्याच्या ध्यानाची जरुरी आहे. हा सदा दुर्लभू मना, आपुन हे साधना, निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा तर्काचिये दिठी, गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचिये भेटी, उत्कंठा वाहे. ज्ञानेश्वरी. हा सीमारहित आहे, कोणत्याच साधनाने प्राप्त होणार नाही. कर्म, उपासना, तपश्चर्या, कीर्तने वगैरे कोणत्याच साधनांनी हा भेटणार नाही. हा आत्म्याला प्राप्त करून घेण्यास ध्यान हेच एक श्रेष्ठ साधन आहे. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्व द्वारे कवाडे कळासते. जे विषयांसी तिलांजली देऊने, प्रवृत्तीवरी निगड वावुने, माते हृदय सुनी भोगिता ते. ते ध्यान कुठपर्यंत करावे, तर हृदयात उन्मनी उपतिष्ठेपर्यंत करावे. पुढे जीवशिवाचे ऐक्य होते. एवढे झाल्यावर सद्गुरू त्याला अपरोक्ष साक्षात्कार करून देतात. यालाच ब्रह्मानुभव म्हणतात. तेव्हा हा सर्व काल्पनिक प्रपंच नाहीसा होतो. उन्मनी अवस्था भोगल्यावर शांती प्राप्त होते व प्रकृती दासीसारखी राबते, म्हणजे मन बुद्ध्याधिक सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात येतात. याप्रमाणे निवृत्तीनाथांनी निर्गुण परमात्मा प्राप्त करून घेतला व श्री गुरु कृपाने संपूर्ण शांती मिळवली. नरदेहाला येऊन हे ब्रह्मज्ञान जे जीव प्राप्त करून घेत नाहीत त्यांचे जिणे व्यर्थ आहे, असे नाथ महाराज म्हणतात. नरदेह परम पावन, पावुनिन साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धप जान, पुच्छे विन दुपाये. न साधिता आत्मज्ञान, केवळ जे विषयी ज्ञान, ते श्वान सुकरा परिसहीन, माणूसपण त्या नाही.
ऐसा नरदेह पाहुनी देख, जो न साधीची ब्रह्मसुख, तो जना माझी परममूर्ख, विश्वासघातक देवाचा. अपरोक्ष ज्ञाने विन वांझट, उदरार्थ दंभ खटपट, जेवी मदरा पाणी मरकट, उडे उद्भट तडतडा. भागवत. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ज्ञानेश्वरी. एवढ्याकरिता प्राणीमात्र जीवांनी आत्मज्ञान प्राप्ती करून घेऊन नरदेहाचे सार्थ करावे. नरदेहीचा हाची स्वार्थ, साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करिता जो का अर्थ, तो अनर्थ जाणावा. छेदोनिया अळसासी, दौडोनिया निद्रेसी, आत्मचिंतन अहर्निशी, अविश्वेसेसी साधावे. सद्गुरूंचे अनन्य भावाने दास्य केले म्हणजे हे सर्व घडून येईल, यात काही संशय नाही. ज्ञानदेव मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाहिले. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूने माझ्या मुखाचे चाडे केले आणि मुठीत बीजमंत्र धरून माझ्या मस्तकावर सोडले. ते माझ्या मुखावाटे बीजमंत्र वाहिला, म्हणून मी बीजमंत्राचेच महत्त्व बोलतो. सद्गुरू कृपा उजेडे, ज्याचे लिंग देह बिघडे, त्यासी परमात्म्याशी ऐक्य घडे, एर बापुडे देहबंदी. नवल सद्गुरूची नवाई, सर्वी सर्वत्र तोची पाही, गुरु वेगळे रीते काही, उरले नाही सर्वथा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.